करणाऱ्या, धोरण ठरवणाऱ्या माणसांना काहीतरी अक्कल असेल. तू काय कुठनं एवढा काय म्हणा विद्वान जन्माला आलास काय की त्यांच्या बाबतीत काय होतं आणि आमच्या बाबतीत काय होतं. मग ओबीसीचा कारखान्यासाठी थोडंच रिझर्वेशन दिलंय. रिझर्वेशन रिप्रेझेंटेशनसाठी दिलंय. रिझर्वेशन सामाजिक दुजाभावासाठी दिलंय. ज्याला मागास वर्ग म्हणून म्हटलं गेलं त्यांच्यासाठी रिझर्वेशन दिलं गेलं. मग गरिबासाठी काय. आता 99% बजेट हे लोककल्याणकारी राज्य चालवण्यासाठीच 99% बजेट लागू होतं ना. मग तू 0.5% येऊन धुडगुस घालतोय ओबीसी आरक्षणामध्ये. ओबीसीच्या झोपड्यामध्ये तुला प्रवेश करायचंय. ओबीसींची अनाथ माती घालवायची. मुख्यमंत्री महोदय, अहो इथल्या लोकांनी ह्या जरांगेच्या पिलावळीने तो ज्यांना फॉलो करतो या सगळ्या लोकांनी सहकार महर्षी जन्माला आले. प्रत्येक तालुक्याला कारखानदार जन्माला आले. तुम्हाला काही ठराविक उदाहरणं तुमच्यासमोर वाचून दाखवू. काय बट्ट्याबोळ करून ठेवलाय महाराष्ट्राचा या लोकांनी. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आता काय आहे. कुठला प्रायव्हेट कंपनीच्या ताब्यात आहे. दुसरा कन्नड सहकारी साखर कारखाना. त्याचं काय झालं. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधला बरं राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना. मी प्रातिनिधिक उदाहरणं देतोय. अशी शेकडो उदाहरणं आहेत माझ्याकडे. बर नाथ सहकारी साखर कारखाना. बर तापी परिसर सहकारी साखर कारखाना. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी आत्ताच अहिल्यानगर. हे मी ठराविक उदाहरणं सांगितली तुम्हाला. हे कारखाने कुठे आहेत सहकार मधले. हे काय सांगतोय मी तुम्हाला. कारण ज्यांच्यावरती दायित्वाची जबाबदारी होती, ज्या मुख्यमंत्र्यावरती महाराष्ट्राचा समतोल विकास साधण्याची जबाबदारी होती, मराठवाड्याचा अनुशेष भरून करण्याची जबाबदारी होती, पाण्याच्या योजना पर्क्युलेट करण्याची जबाबदारी होती, सर्वसामान्य माणसाला लोकशाहीचा लाभ सुग्रास असा स्वयंपाक हक्क अधिकार बजेट द्यायची जबाबदारी होती. त्या सगळ्या लोकांनी नादानपणा केला. संपत्तीचं केंद्रीकरण केलं. पाहुण्या रवळ्यामध्ये लोकशाही हक्क अधिकार पदे वाटून घेतली. त्या माणसावर जरांगे चकार शब्द बोलत नाही. ऐकायला तयार नाहीत ना लोक. सगळी माहिती तुम्ही आली. प्रश्न असा आहे की 30 म्हणजे उद्यापासून जे आम्हाला उपोषण अंतर्गत सुरू होणार आहे. जरांगे सरकारला इशारा दिलाय की कठोर उपोषण असेल. पुन्हा मला उष्मा घटकामुळे माझे मराठी बांधव त्यांना काही झालं तर सरकार जबाबदार असेल. या सगळ्यामध्ये नुकसान कुणाचं होते. नुकसान ओबीसीचं होतंय. ओबीसीचं आरक्षण संपलंय. 2000 सप्टेंबरचे JR अन्वये महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे की जरांगे पाटलांच्या मागण्यावरून हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, पुणे गॅजेट, निजाम. अरे निजामाचं गॅजेट कधीच. आपला देश स्वतंत्र झाला नाही का. आपल्या देशात काही कायदा कानून आहे की नाही. सेंट्रल बॅकवर्ड कमिशन आहे की नाही. स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे की नाही. न्याय व्यवस्था आहे की नाही. याच्यावर अभ्यास करणारी तज्ञ मंडळी आहेत की नाही. आता आपल्याकडे काही निकष आहेत की नाही. आता काय आपल्याकडे पॅरामीटर्स आहेत की नाही. निजामाच्या गॅजेटमध्ये कुठं लिहिलंय की मराठा समाज मागासवर्गीय आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही गॅजेट लागू करताय आणि त्यांना सरळ सरळ दाखले काढून देताय. पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या डॉक्टर शिंदे आमदारांच्या पत्नीनं जे काही अध्यक्षपद मिळवलं त्यांच्या त्या गॅजेटियर मध्ये त्यांच्या त्या दाखल्यामध्ये सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय हे शिंदे कुटुंबीय आहे असं कुठं लिहिलंय. दौंडच्या नगराध्यक्षा वारंवार मी हे उदाहरण देतो. दुर्गादेवी जगदाळे ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन आहे. ते जगदाळे कुटुंबीय त्या नेपाळच्या घराण्याचे राजकुमार आहेत. त्यांच्या बाबतीत कुठला सामाजिक दुजाभाव झाला असेल की ज्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढलं आणि त्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. राहिलंय आरक्षण. त्यामुळे जरांगेंची जी ही मागणी आहे ही कुळचटांची मागणी आहे. ते उपोषण करतील, पण उपोषण करत असताना ही शासनाची जबाबदारी, इथल्या आमदार खासदारांची जबाबदारी, वेगवेगळ्या पक्षनेत्यांची जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं एक्झर्शन करत असताना ओबीसी उद्ध्वस्त होणार आहे. आणि परिणामावरती कधीतरी कुणीतरी बोला ना. जरांगेंची मागणी आज इम्प्लिमेंट होताना दिसते, पण ओबीसी कुठे गेलाय. ओबीसीचं झालं काय ह्याच्यावर कोणच बोलत नाही. ओबीसीचं काय म्हणणं आहे कोणच बोलत नाही ह्याच्यावरती. त्यामुळे एक माणूस उपोषणाला बसला म्हणून इथल्या व्यवस्थेमधला एकच गावामध्ये कुटुंब आहे. व्यवस्थेमध्ये एकच कुटुंब आहे. खूप मायक्रो लेवलला तो डोंबारी आहे, मायक्रो लेवलला पारधी आहे, मायक्रो लेवलला कैकाडी आहे. तो जरांगेच्या जात समूहाच्या स्पर्धेमध्ये टिकेल. मी उपोषणाला बसणार नाही. मी वेळोवेळी सांगितलं आम्ही लढणार. आम्ही 100 सभांची घोषणा केली होती. 9 सभा झालेल्या आहेत. आज 10वी सभा आमची सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात होती. 22
सरकारचे मंत्री आमदार तिथे जाऊन चर्चा करायला सुरुवात होते. तुम्ही पण प्रश्न केले, तुमच्याकडे यायला वेळ लागला. सरकार वेळ नाही, आम्हाला विचारत पण नाही. कितीतरी दिवसानंतर माननीय बावनकुळे साहेबांनी ओबीसीच्या सब कमिटीची बैठक घेतली. त्यांच्याकडे मी 11 मागण्या ठेवल्या. त्या आता कधी इम्प्लिमेंट होणार आहेत त्याची वाट बघतोय. या कोणत्या मुंबईला ते गेले गुलाब उधळला. आपल्याला माहिती आहे एपीएमसी मार्केट मध्ये तो सगळ्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तो सगळी सभा झाली, गुलाब उधळला. मग आता कसलं आरक्षण जर गुलाब उधळला असेल आणि त्यावेळेस नाही भेटलं, मराठा समाजाची फसवणूक हे केली. बघा, मुळात मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. मुळात मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कधीही अस्तित्वात येणार नाही. कायद्यानं, ऍज पर कॉन्स्टिट्यूशन, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं 750 पानाचे जजमेंट आहे की मराठा कम्युनिटी इज रुरल कम्युनिटी डॉमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र. 350 650 पानाच्या जजमेंट मध्ये तुम्ही कुणब्याचा स्वतःवरनं स्वर्ग गाठायला चाललाय. मग कुणबी ओबीसी मध्ये येतो, मग आम्ही कुणबी नाही का, मग मराठा म्हणजेच कुणबी. स्वतःवरून स्वर्ग गाठताय. लावा ना पॅरामीटर्स, लावा, सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे करा. कोण मागास, कोण आगास, कोण पुढे गेला, कोण पिछडला, मराठा समाजावर नक्की कुणी सामाजिक अन्याय केला, कोणता दुजाभाव मराठा आणि कुठल्या जातीनं केला, मग मराठा मागास झाला तर पुढे कोण गेला. तर साधी सोपे प्रश्न विचारतो ना, की जे कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित आहे, जे इथल्या स्टेट बॅकवर्ड कमिशन्सना अपेक्षित आहेत, याच्यात फेर आहेत सगळे. अहो, पण सरकारने हैदराबाद गॅझेट याची माहिती घेताय, त्याचं लीगल स्टेटस काय? गॅजेटमध्ये तुमची रेव्हेन्यूची नोंद, म्हणजे मराठा समाज 2026 ला मागास, हे कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे नोटिफिकेशन काढलं होतं ते इल्लीगल आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन आहे. तुम्ही कुणबी दाखवून, बोगस दाखले काढून, आणि आता जेवढे कुणबी दाखले काढले, नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, या सगळ्या लोकांचे इल्लीगल आहेत. आम्ही त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी फॉलोअप घेतोय. कुणाचं जो जावक क्रमांक असतो ना, उत्पन्नाच्या दाखल्याचा जावक क्रमांक जात प्रमाणपत्राला दिलाय. हा बादल म्हणतोय का देत नाही, कसं देत नाही, बघून घेतो. अरे मनोज जरांगे कालच्याच बघा प्रेसमध्ये तो बोलला, आम्ही क्षत्रिय आहोत. अरे हाच सेल्फ गोल करतोय. तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण मागताय आणि परत काय म्हणताय की आम्ही क्षत्रिय आहोत, लढणारे आहोत, मुंडेवर बसून घेऊन. हेच मुळात ज्या सोसायटीमध्ये जो डॉमिनेटिंग आहे तो कसा मागास असेल बरं? जो शासक आहे तो कसा मागास असेल? ते बसत नाही पॅरामीटर्स मध्ये, ते मागासवर्गीयाच्या पॅरामीटर्स मध्ये ते फेल होतात. नारायण राणे आयोगाचं काय झालं? देशमुख कमिटीचं काय झालं? फेल झालेत ना सगळे. काय काय माझं मनोज जरांगेंना एक आव्हान आहे. गडी लढणार आहे, पण मागणी चुकीची. मागणी चुकीची असेल, आपल्याला दिल्लीला जायचंय, आपण हैदराबादकडे निघाला असेल तर दिल्ली आपल्याला कधी भेटणार. मागणी चुकीची आहे. ते शासनानं बघावं. माझं म्हणणं असं आहे, शासनाचे लोक रेड कार्पेट पायगड्या घालते, म्हणजे ओबीसीच्या बाबतीत तुझ्या भाव केला जातोय. ओबीसीला वाटाण्याची अक्षता लावलेत. आम्हाला या भाजप शासनाकडून आम्हाला सोशल जस्टिस हवा होता, मिळायला हवा होता. आम्ही त्यांचे बेस वोटर आहोत. हे मी निवडणुकीच्या अगोदरही बोललोय, आता नाही बोलत. अजून ओबीसीच्या 18 महामंडळांना अध्यक्ष नाही भेटला, साधा शिपाई नाही भेटला, शिपाई कार्यालय नाही भेटलं, 1 रुपया नाही भेटला, नाही भेटलेला अजून. तोपर्यंत 700 करोड रुपयांचं कालच्या बजेटमध्ये घोषणा झाली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपये निर्गमित झाले, पण ओबीसीला 1 रुपया नाही भेटलेला. त्यामुळं या शासनाकडून आम्हाला अपेक्षा होती की जो शोषित आहे, वंचित आहे, त्याला न्याय मिळण्याची, सामाजिक न्याय भेटण्याची. या शासनाने काय केलं? हाराकिरी केली, आणि या शासनाने सगळे कारखानदार बरोबर घेतले, आणि परत ओबीसीचं दमन महाराष्ट्रातल्या शासनानं सुरू केलंय. आता भाजप अलायन्स सरकार हे ओबीसींचं, गोरगरिबांचं, दीनदलितांचं राहिलं नाही, ते कारखानदारांचं झालंय. आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी, आजपर्यंतच्या आमदारांनी, आजपर्यंतच्या सहकारी वर्षींनी, आजपर्यंतच्या सहकारी सूतगिरण्या डुबवणाऱ्यांनी, आजपर्यंतच्या डीसीसी बँका बुडवणाऱ्यांनी, उदाहरणार्थ मोहिते पाटील सोलापूरचे,